Hello student, welcome to our video lecture where we are studying structure of heart. We have completed external and internal structure of heart and today we are studying cardiac cycle. Working of heart is done in a cyclic manner. Continuously in a cyclic manner heart is pumping blood in our body. हार्टचं हे जे फंक्शन आहे हे एका सायक्लिक मॅनरने होत असतं, चक्राकार पद्धतीने होत असतं. त्याच सायकल त्याच स्टेप्स हे पण कंटिन्युअसपणे अव्याहतपणे पुन्हा पुन्हा आपल्या शरीरात ते हार्ट वर्किंग मध्ये होत असतात आणि आपण त्याला कार्डियक सायकल म्हणतो. त्याच्यामध्ये एक पूर्ण रिदमिक फंक्शनिंग व्हायला जो काळ लागतो, जी प्रोसेस आहे तिला कार्डियक सायकल असं म्हणतात. हार्ट हे पंप करताना इट पंप बाय कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. ओके, कॉन्ट्रॅक्शन जे आहे हार्टचं त्याला म्हणतात सिस्टोल. सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन. जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळेस प्रेशर येऊन जो भाग कॉन्ट्रॅक्ट झाला आहे त्याच्यातून रक्त हे पुढे जातं. ठीक आहे. आणि जेव्हा रिलॅक्स होतं हार्ट त्या रिलॅक्सेशनला म्हणायचं डायस्टोल. ठीक आहे. या दोन स्टेप्स हार्ट फंक्शनिंग मध्ये होत असतात. एक आहे सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि दुसरी आहे डायस्टोल म्हणजे रिलॅक्सेशन. ओके, कंटिन्युअस सिस्टोल आणि डायस्टोल, सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक फंक्शनिंग हे हार्टचं चालू असतं. आता हे फंक्शनिंग आहे कार्डियक सायकल हे 3 स्टेप मध्ये होत असतं. एक कार्डियक सायकल ही 0.8 सेकंद हा त्याचा ड्युरेशन आहे. एका सेकंदापेक्षाही कमी वेळ हार्टचं एक सायकल पूर्ण व्हायला लागत असतो. त्यातला पहिली जी स्टेप आहे ती आहे ऑरिक्युलर सिस्टोल. आपण आता कंडक्टिंग टिश्यू शिकलो आहोत. ठीक आहे ना. या ठिकाणी एसए नोड असतो हे आपण पाहिलं आहे. एसए नोड सगळ्यात आधी एसए नोड हा वेव्ह जनरेट करत असतो कॉन्ट्रॅक्शनची. जेव्हा एसए नोड वेव्ह जनरेट करतो त्यावेळेस हार्टचं ऑरिकल्स हा जो पार्ट आहे हा सगळ्यात आधी काय होतो. या ठिकाणी बघा, या ठिकाणी एसए नोड आहे, बरोबर ना. हार्टचा एसए नोड इथे आहे. एसए नोडलाच आपण म्हणतो पेसमेकर. व्हेन द एसए नोड परफॉर्म द वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन स्प्रेड इन द ऑरिकल. सगळ्यात आधी ऑरिकल्स फक्त कॉन्ट्रॅक्ट होतात एसए नोडच्या वेव्ह जनरेशनमुळे. त्याला म्हणायचं ऑरिक्युलर सिस्टोल. सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन. जेव्हा ऑरिकल सिस्टोल कॉन्ट्रॅक्ट होता, दोन्ही ऑरिकल राईट ऑरिकल अँड लेफ्ट ऑरिकल दे गेट कॉन्ट्रॅक्ट ऍट अ टाइम. आणि जेव्हा एकदम ते कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस अर्थातच कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर ऑरिकलचं प्रेशर वाढल्यावरती ब्लड हे व्हेंट्रिकल मध्ये जातं. त्यावेळेस हे अपर्चर जे आहेत राईट आणि लेफ्ट ऑरिक्युलर व्हेंट्रिक्युलर अपर्चर हे ओपन होत असतात आणि ब्लड हे राईट ॲट्रियम मधून राईट व्हेंट्रिकल मध्ये येतं, लेफ्ट ॲट्रियम मधून लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येतं. सो इन ऑरिक्युलर कॉन्ट्रॅक्शन ऑरिकल्स गेट कॉन्ट्रॅक्ट. ओके, ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच्यामुळे ब्लड कुठे जातं. ब्लड एंटर इन व्हेंट्रिकल. ब्लड हे त्या रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकल मध्ये एंटर होतं बाय ओपनिंग ट्रायकस्पिड अँड बायकस्पिड वॉल. ही हार्ट सायकल मधली सगळ्यात लहान फेज आहे. फक्त 0.1 सेकंद एवढं हिचं ड्युरेशन असतं. त्यानंतर वेव्ह ही एसए नोड कडून ती जाते एव्ही नोड कडे. बघा, या बाजूला एव्ही नोड असतं. एव्ही नोडच्या ठिकाणी पर्किनचे फायबर पसरलेले असतात. एसए नोड कडून ती वेव्ह जेव्हा एव्ही नोड कडे येते त्यावेळेस व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. त्यावेळेस ऑरिकल्स मात्र रिलॅक्स होतात. लक्षात घ्या, ऑरिकल्स हे फक्त 0.1 सेकंद एवढाच वेळ कॉन्ट्रॅक्ट होत राहत असतात. बाकी पूर्ण वेळ ऑरिकल्स हे रिलॅक्स असतात. जेव्हा वेळ ऑरिकल कडून व्हेंट्रिकल कडे येते तेव्हा ऑरिकल्स रिलॅक्स होतात आणि व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात ड्यू टू पर्किंजे फायबर अँड बंडल ऑफ हीज. जेव्हा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात ती दुसरी फेज आहे, तिला म्हणायचं व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाले. जेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात, कॉन्ट्रॅक्ट झाले की ब्लड पुढे सरकते, मी तुम्हाला सांगितलं. आता या ठिकाणी ब्लड पुढे सरकताना ब्लड एंटर इन द pulmonary aorta from right ventricle, blood enter in the systemic aorta from left ventricle. आता बघा, या ठिकाणी हे पण ओपनिंग आहे, ब्लड इकडे पण जाऊ शकतं,
परंतु ते जात नाही, कारण की त्याच वेळेस ट्रायकस्पिड वॉल आणि बायकस्पिड वॉल या बंद होतात. या वॉल बंद झाल्यामुळे रक्त पुन्हा ऑरिकलकडे जात नाही, त्याला जायला एकच मार्ग असतो, तो म्हणजे एओर्टा. म्हणजेच यावेळेस व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. ओके, व्हेंट्रिकल्स गेट कॉन्ट्रॅक्ट. आणि दुसरी गोष्ट, ट्रायकस्पिड and bicuspid wall get closed. आणि ज्यावेळेस ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल क्लोज होतात त्यावेळेस लब हा आवाज तयार येत असतो हार्टमधून. तो लब असा आवाज स्पष्टपणे स्टेथोस्कोपने जर आपण ऐकलं तर तो आवाज ऐकू येतो. तो या ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल बंद होण्याचा असतो. आणि ब्लड एंटर इन लेफ्ट व्हेंट्रिकल मधून ब्लड जातं एओर्टामध्ये. हा कोणता एओर्टा आहे? लेफ्ट साइडला म्हणजे सिस्टिमिक एओर्टा. आणि राईट साइड मधून ब्लड जातं, राईट व्हेंट्रिकल मधून ब्लड जातं पल्मोनरी एओर्टा. ऍट अ टाइम दोन्ही एओर्टामध्ये रक्त जात आहे आणि हार्ट मधून रक्त बाहेर पडतोय. यालाच आपण म्हणत असतो आउटपुट. बरोबर आहे ना? कार्डियक आउटपुट. हार्ट मधून ब्लड बाहेर येत आहे, ते लंग्स कडे जात आहे आणि राईट लेफ्ट कडचं ब्लड हे बॉडीकडे जाते सिस्टिमिक एओर्टामधून. आता बघा, ऑरिकल्स रिलॅक्स झाले, व्हेंट्रिकल कडे वेव्ह आली, व्हेंट्रिकल्स आता कॉन्ट्रॅक्ट झाले होते. त्यानंतर ही वेव्ह जेव्हा ही वेव्ह तिथून निघून जाते तेव्हा व्हेंट्रिकल्स पुन्हा रिलॅक्स होतात. ऑरिकल्स ऑलरेडी रिलॅक्स झालेले होते, आता व्हेंट्रिकल्स पण रिलॅक्स होतात. अशी ही वेळ हार्टच्या कार्डियक सायकलमध्ये दरवेळेस ही 50% टाइम, प्रत्येक कार्डियक सायकलमध्ये ही कंडिशन ही 50% वेळेस येत असते. जेव्हा बोथ ऑरिकल्स अँड व्हेंट्रिकल्स आर रिलॅक्स, दॅट स्टेप इज कॉल्ड ॲज जॉईंट डायस्टोल. डायस्टोल म्हणजे रिलॅक्सेशन. ऑरिकल्स पण रिलॅक्स झाले, व्हेंट्रिकल्स पण रिलॅक्स झाले. जॉईंट सिस्टोल कधीच नसतो, दोन्ही एकदम कॉन्ट्रॅक्ट कधीच होत नाही. ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा व्हेंट्रिकल रिलॅक्स असतात, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा ऑरिकल्स रिलॅक्स झाले असतात आणि नंतर ऑरिकल्स आणि व्हेंट्रिकल्स दोन्ही सोबत रिलॅक्स झालेले आहेत. त्याला म्हणतात जॉईंट डायस्टोल. आणि हिचा वेळ 0.4 सेकंद आहे. 3 स्टेपमध्ये ही स्टेप सगळ्यात जास्त चालणारी आहे. आणि ज्यावेळेस व्हेंट्रिकल रिलॅक्स होतात त्यावेळेस रिलॅक्स झाल्यावरती रक्त पुन्हा खाली येऊ नये, राईट व्हेंट्रिकल मधून पल्मोनरी मध्ये गेलेलं, लेफ्ट व्हेंट्रिकल मधून सिस्टिमिक मध्ये गेलेलं रक्त पुन्हा बॅक येऊ नये म्हणून या ठिकाणी ह्या ज्या सेमिल्युनार वॉल्स आहेत, ज्या पल्मोनरी आणि सिस्टिमिक एओर्टाच्या पायथ्याशी आहेत, त्या बंद होतात. आणि त्याच्यामुळे डब हा दुसरा आवाज हार्ट मधून येत असतो. म्हणजे जॉईंट मध्ये आपण काय म्हणू? ऑरिकल्स अँड व्हेंट्रिकल्स. बरोबर आहे ना? ऑरिकल्स अँड व्हेंट्रिकल्स रिलॅक्स. अँड आता सेमिल्युनार वॉल्स दे गेट क्लोज्ड आणि इट कॉज द साऊंड डब. आणि याच वेळेस ऑरिकल मध्ये पुन्हा ब्लड येतं, प्री कॅव्हल पोस्ट कॅव्हल मधून राईट ऑरिकल मध्ये आणि पल्मोनरी व्हेन मधून लेफ्ट ॲट्रियम मध्ये. आणि पुढची लगेच म्हणजे ऑरिकल सिस्टोल, ज्यावेळेस ते ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट झाले की ब्लड पुन्हा रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकल कडे जाईल. बरोबर आहे? सो धिस इज कार्डियक सायकल. आणि ह्या कार्डियक सायकलला 0.8 सेकंद वेळ लागतो आणि एका कार्डियक सायकल मधून एका वेळेस हार्टमधून जवळपास 70 ml ब्लड बाहेर पडत असतं. म्हणजेच एका मिनिटामध्ये जवळपास 5 लिटर ब्लड हे हार्टमधून बाहेर पडतंय. आपण त्याला टोटल कार्डियक आउटपुट असं म्हणत असतो. ब्लड जेव्हा ब्लड व्हेसल मधून बाहेर जात असतं, वाहत असतं, त्यावेळेस ब्लड व्हेसल वरती एक प्रकारचं प्रेशर क्रिएट होत असतं. आणि हे जे प्रेशर असतं या प्रेशरला म्हणायचं ब्लड प्रेशर. ओके, कार्डियक सायकल नंतर पुढचा जो पार्ट आपल्याला शिकायचा आहे तो आहे ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर इज द प्रेशर एक्झर्टेड बाय फ्लोइंग ब्लड ऑन द ब्लड व्हेसल्स.
ब्लड प्रेशर हे पुन्हा सिस्टोल आणि डायस्टोलमुळे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर असे दोन प्रकारचे ब्लड प्रेशर नेहमी सांगितले जातात. बघा, वजन, उंची, बरोबर ना, हिमोग्लोबिन किती आहे, वजन किती आहे, उंची किती आहे, वय किती आहे, याचा नेहमी एकच आकडा असतो. बरोबर आहे ना. 25 वर्ष वय आहे, 50 किलो वजन आहे, व्हॉटएव्हर. परंतु ब्लड प्रेशरचे मात्र नेहमी दोन आकडे सांगितले जातात. ब्लड प्रेशर किती आहे या प्रश्नाचं उत्तर हे एक आकडा नसतो. त्याचं उत्तर असतं नॉर्मल ब्लड प्रेशर आहे 120/80 mm/Hg आणि याच्यामध्ये सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हे 120 आहे, डायस्टॉलिक ब्लड प्रेशर हे 80 आहे. जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळेस 120 जास्त प्रेशर असतं, जेव्हा हार्ट रिलॅक्स होतं तेव्हा 80 हे ब्लड प्रेशर असतं. हे नॉर्मल आहे. स्पिग्मोमॅनोमीटर म्हणजे ब्लड प्रेशर मोजण्याचं इन्स्ट्रुमेंट, त्याला म्हणायचं स्पिग्मोमॅनोमीटर. इट मेजर्स द ब्लड प्रेशर इन द ब्रॅकियल आर्टरी. हाताची जी आर्टरी आहे तिच्यामध्ये ब्लड प्रेशर मोजण्याची पद्धत आहे, कारण की ते सगळ्यात सोपं आहे आणि ते युनिव्हर्सल ठरलं असते की या ठिकाणचं ब्लड प्रेशर हे किती असेल. हार्टकडून बाहेर पडलेली ब्लड व्हेसल असते ती हार्टच्या जवळ असते. या ठिकाणी स्पिग्मोमॅनोमीटर तुम्ही इन्स्ट्रुमेंट पाहिलं असेल, त्या ठिकाणी एक कपडा रॅप करून आधी ब्लड फ्लो हा थांबवला जातो आणि एकदम तो कपड्यातला हवा काढल्यावरती ब्लड जोरात जेव्हा वाहतं त्यावेळेस त्याचं प्रेशर आधी आणि नंतर मोजलं जातं. नॉर्मल ब्लड प्रेशर हे 120/80 असतं. जर त्याच्यापेक्षा जास्त ब्लड प्रेशर असेल तर त्याला म्हणतात हायपर टेन्शन, जे बऱ्याचदा जास्त 200/100 असं असू शकतं किंवा 120 पेक्षा जास्त 140 असेल, 150 असेल, 180 असेल. जर नॉर्मल पेक्षा ब्लड प्रेशर कमी असेल तर त्याला हायपोटेन्शन म्हणतात, म्हणजे लो बीपी. बरोबर, जे असू शकतं 100/60 mm/Hg. दोन्ही प्रकारे ब्लड प्रेशर हे हार्मफुल आहे. ब्लड प्रेशर जास्त असेल तरी माणसाला प्रॉब्लेम येतो. अशा वेळेस ब्लड प्रेशर जास्त असेल तर ब्लड व्हेसलवर अति प्रेशर आल्यामुळे ते रप्चर होऊ शकतात, त्याला हेमरेज म्हणतो. जर ब्रेन मधल्या ब्लड व्हेसल जर रप्चर झाल्या की ब्रेनमध्ये सगळ्यात जास्त जाळं असतं ब्लड व्हेसलचं. आपल्या शरीरातलं सगळ्यात जास्त ब्लड सप्लाय हा ब्रेनकडे गेलेला असतो. 40% ब्लड सप्लाय हा ब्लड आपल्या ब्रेनकडे गेलेला असतो आणि अशा वेळेस तिथे खूप जास्त बारीक कॅपिलरीचं जाळं जास्त प्रमाणात असतं. ब्लड प्रेशर वाढलं तर अशा वेळेस ब्रेन हॅमरेज व्हायची शक्यता असते किंवा डोळ्यामधल्या कुठल्याही ब्लड व्हेसल्या फुटू शकतात, त्याला आपण हॅमरेज म्हणतो. ठीक आहे. कधी कधी या ब्लड प्रेशरमुळे हार्टवरती प्रेशर होतं, कारण की हार्टला जास्त जोरात ब्लड पंप करावं लागतं आणि त्याच्यामुळे हार्टवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. हार्ट अटॅक किंवा त्याच्यामध्ये स्ट्रेस किंवा त्याच्यामुळे स्ट्रेस आल्यामुळे त्याच्यावरती जोर आल्यामुळे त्याच्यामध्ये एंजायना पेक्टोरिस सारखा आजार, एंजायना दुखणं जे आहे की हार्टचं जास्त काम झालं तर हार्टचं वॉल ते सहन करू शकत नाही हार्ट, तसे दुखणे हायपर ब्लड प्रेशरमुळे येऊ शकतात. हायपोमुळे बघा, हायपोमुळे ब्लड प्रेशर जर कमी असेल तर पुरेसं रक्त नीट प्रकारे पोचणारच नाही सेलपर्यंत. त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी विकनेस येतो किंवा कोमामध्ये जाणं, चक्कर येणं, हे अशा लो ब्लड प्रेशरमुळे असे आजार होतात. आणि दोन्हीसाठी प्रॉपर डाएट, बरोबर आहे, डॉक्टरांची तपासणी, औषधं, प्रॉपर डाएट आणि एक्सरसाइज या दोन्ही गोष्टी आवश्यकता आहे ब्लड प्रेशर मेंटेन राहण्यासाठी.